नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आपल्या स्पीकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या YouTube चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज तुम्हाला पेज बघितलं असेल, तुम्ही त्यावरनं समजलंच असणार आहे की आजचं टॉपिक आपलं काय असणार आहे. तर तुम्हाला यावर्षी पेपरला आलेले न्यूटनचे लॉज, ठीक आहे. तुम्हाला न्यूटन, केपलर यांचे नियम, लॉज विचारले गेले होते. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटनचे 3 नियम जाणून घेणार आहोत, जे की आपण ऑलरेडी शिकत आलेलो आहोत. 10वी पर्यंत आपण ते एकदम चांगल्या रीतीने शिकलेलो आहोत. तरी सुद्धा तुम्हाला बघा याच लेवलचे प्रश्न येत आहे. फक्त थोडा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. तर न्यूटनचे 3 लॉ होते. आयझॅक न्यूटन हे जे शास्त्रज्ञ आहे, यांनी गतिविषयक नियम मांडले. यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लावत असताना त्यांनी 3 नियम आपल्याला सांगितले. ते सगळे गतीचे नियम होते. कशाचे नियम होते? गतीचे, गतिविषयक नियम होते. मग ते नियम काय आहे व त्याची उदाहरणं कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेला येतात हे आज आपण इथे बघणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे, ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण न्यूटनच्या नियमाला. तर न्यूटनचे किती नियम आहेत? तर 3 नियम आहेत, ठीक आहे. पहिला नियम आहे, ठीक आहे, कोणता? तर बघा, सर आयझॅक न्यूटन ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने गतिविषयक नियमाची मांडणी केली. म्हणून या नियमांना न्यूटनचे गतिविषयक नियम असे म्हणतात. यांनी काय केलं होतं? यांनी स्वतः ते गतीचे नियम मांडलेले आहे. म्हणून आपण त्यांना काय दिलं? शास्त्रज्ञाचं नाव दिलं आणि म्हणून आपण त्याला न्यूटनचे गतिविषयक नियम असे म्हणतो. कोणते शास्त्रज्ञ आहे? ब्रिटिशचे शास्त्रज्ञ होते, ठीक आहे. त्यांचं नाव काय आहे? आयझॅक न्यूटन. ओके. देन बघा, पहिला जो नियम होता त्या नियमाला आपण जडत्वाचा नियम म्हणतो. तर बघा, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, गॅलिलिओचा जडत्वाचा नियम, गतिविषयक नियम. आता बघा, तुम्हाला जर प्रश्न असा विचारला गेला असेल की जडत्वाचा नियम सर्वात आधी कोणाचा होता? तर तो न्यूटनचा नाही. गतिविषयकच सगळ्यात आधी जो नियम होता तो गॅलिलिओने जडत्व हा शब्द यूज केला होता. तर गॅलिलिओचा जडत्वाचा सगळ्यात पहिला नियम गॅलिलिओचा आहे. देन नंतर न्यूटन आले आणि नंतर न्यूटनचे नियम ते आले, त्याच्यात त्यांनी जडत्वाचा नियम मांडला. तर सगळ्यात पहिले जडत्व, गतीचं जडत्व ही जी संज्ञा आहे किंवा ही जी टर्म आहे ही यूज केली गेली तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाकडनं. लक्षात राहील. तर पहिला नियम आहे न्यूटनचा जडत्वाचा नियम, ठीक आहे. तर बघा, जडत्वाच्या नियमामध्ये बघा, जोपर्यंत एखाद्या वस्तूवर आपण कोणताही असंतुलित बल क्रिया करत नसेल, आपण ते असंतुलित बल त्याला बाह्य फोर्स अप्लाय करत नाहीये, तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेतच असते, किंवा जर ती सरळ रेषेत एक समान गतीत असली तर ती सतत त्या रेषेत समान गतीत म्हणजे एक समान गतीतच राहील. थोडक्यात, कोणत्याही वस्तूवर बलाची क्रिया झाल्याशिवाय ती वस्तू आपली अवस्था स्वतःहून बदलत नाही. हाच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, ज्याला आपण जडत्वाचा नियम म्हणतो. याच्यामध्ये इन शॉर्ट यांनी इतकंच सांगितलेलं आहे की कुठलीही वस्तू, कुठलाही पदार्थ जोपर्यंत आपण त्याला एक्स्ट्रा फोर्स अप्लाय करत नाही की ती पदार्थ त्याची जागा सोडेल, तेवढा फोर्स जर त्या पदार्थाला बाह्य फोर्स अप्लाय झाला नाही तर तो पदार्थ त्याची जागा सोडत नाही. आणि ह्या नियमाला आपण गतीचा पहिला नियम म्हणजे जडत्वाचा नियम असं म्हणतो. का बरं? तर बघा, तुम्ही एखाद्या बसमध्ये बसतात. आता बसमध्ये बसल्याचं हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे जडत्वाच्या नियमाचं. तुम्ही जर एखाद्या बसमध्ये बसलेले असाल आणि जोपर्यंत ती बस स्टार्ट होत नाहीये तोपर्यंत तुम्ही पण नाही हलू शकत, बरोबर. आणि एकदा जर काय झालं, बस स्टार्ट झाली आहे, तुम्ही चालले आहात, तर काय होणार आहे? जेव्हा बस थांबेल तर तुम्ही पण काय होणार? पुढच्या साईडला झुकून मागे येणार, म्हणजे पुढच्या साईडला तुम्ही झुकले जाणार, ठीक आहे. का बरं? तर ती बस जर गतीत होती तर तुम्ही सुद्धा त्याच्या जडत्वाच्या गतीमध्ये होतात. म्हणजे बस तर गतिमान होती तर तुम्हीही त्याच्यासोबत गतिमान होतात. म्हणजे आपण एक वस्तू आहोत, आपल्यावर काय झालं? बसकडनं फोर्स अप्लाय केला गेला आणि आपण काय झालो? त्या गतीमध्ये झालो, त्या गतीच्या जडत्वामध्ये गेलो, बरोबर आहे. लक्षात आलं? तर बघा, एक्झाम्पल तुम्हाला दिलेलंच आहे. जडत्वाचे सर्व उदाहरण हे गतीच्या पहिल्या नियमात मोडतात. मग जडत्वाचे कुठलेही उदाहरण असतील तरी ते कशात येणार? पहिल्या नियमामध्ये येणार. मग गतीचा पहिला नियम हा जडत्वाची व्याख्या सांगतो, बरोबर. आता बघा, उदाहरण दिलंय, वेगाने धावणाऱ्या गाडीचे ब्रेक अचानक दाबले. वेगाने गाडी चाललेली आहे, आपण गाडीमध्ये आहोत, ब्रेक दाबले. ब्रेक दाबल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. का बरं? तर आपण त्या गतीमध्ये होतो आणि अचानक गाडी थांबली पण आपण नव्हतो थांबलेलो, म्हणून आपण काय झालो? पुढे गेलो अचानकपणे, ठीक आहे.
मग गाडीतील प्रवासी पुढे झुकतात. मग बस डावीकडे वळल्यास आपण उजवीकडे ढकलले जातो. बस डावीकडे जात असते, ठीक आहे, डावीकडे वळत असेल तर आपण उजव्या साईडला जातो, ती जर उजवीकडे वळत असेल आपण डाव्या साईडला जातो. हे पण जडत्वाच्या नियमामध्ये येतं. देन आहे न्यूटनचा जो दुसरा नियम आहे तो संवेगाचा नियम आहे. मग संवेगाचा नियम काय दाखवतो, तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेग परिवर्तनाचा जो दर आहे तो प्रयुक्त बलाशी, जे बल प्रयुक्त होत आहे एखाद्या ऑब्जेक्टवर, त्याच्यासोबत हा संवेग परिवर्तनाचा जो दर आहे तो समानुपाती म्हणजे पॅरलल असतो. ठीक आहे. आता बघा, व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. मग संवेगाचे जे परिवर्तन आहे पुन्हा ते कुठे होणार, जिथून बल अप्लाय होतोय, फोर्स अप्लाय होतोय त्याच दिशेने होणार आहे. मग बघा, संवेगाचा मी तुम्हाला सूत्र इथे दिलेलं आहे बघा, P इज इक्वल टू mv. आता P म्हणजे काय आहे, संवेग आहे. P म्हणजे काय, संवेग. वस्तुमान म्हणजे मास, m वेग म्हणजे v. ठीक आहे, लक्षात आलं. एसआय पद्धतीत संवेगाचे एकक काय आहे, केजी मीटर पर सेकंद आहे. किलोग्राम मीटर पर सेकंद. कशाचं, संवेगाचं एकक. न्यूटनचा दुसरा नियम बल व संवेगाचा संबंध दर्शवतो. संवेग आणि बलाचा संबंध कोणामध्ये दर्शवला जातो, तर न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये, जो की संवेगाचा नियम आहे. आता तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण उदाहरणाने बघणार आहोत. बघा, वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा पायी चालणाऱ्या मनुष्याला जर धक्का बसला तर त्याला कमी इजा होते. मात्र दुचाकी इतका वेग असणाऱ्या मोटारीचा धक्का पायी जाणाऱ्या मनुष्याला बसला तर त्याला गंभीर इजा होते, कारण यावेळी गाडीचे वस्तुमान जास्त आहे, दुचाकीपेक्षा जास्त. म्हणजे बाईक घेतलेली आहे आणि फोर व्हीलर घेतलेली आहे. समजा एखादा मनुष्य पायी चाललेला आहे आणि बाईकवाला आला, त्याने त्याला ठोकलं, तर मनुष्याला दुखापत होईल पण कमी प्रमाणात होईल. ठीक आहे. पण त्याच स्पीडने, समजा 60च्या स्पीडने बाईक येत होती आणि 60च्या स्पीडने कार येते आणि कारेचा धक्का, कार येऊन डायरेक्ट धडकली एखाद्या मनुष्याला, ते पण 60च्या स्पीडने. स्पीड तेवढाच ठेवलाय त्यांनी, स्पीडला कमी जास्त केलेलं नाहीये. तर काय झालं, इथे वस्तुमानाचा फरक पडला, कारण बाईकचं वस्तुमान कमी होतं आणि कारचं वस्तुमान जास्त होतं, म्हणून त्या मनुष्याला, समोरच्या मनुष्याला जास्त इजा होणार आहे. ठीक आहे. तसंच हातोड्याने खिळ्यावर ठोकताना त्यावर होणारा आघात सुद्धा कशाचा संदर्भ दर्शवतो, बलाचा आणि संवेगाचा संबंध दर्शवतो. तसंच बघा, न्यूटनचा तिसरा नियम. ठीक आहे. न्यूटनच्या नियमाचे तुम्हाला उदाहरणं परीक्षेला विचारले जात आहे, केपलरचे नियम विचारले जात आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि जे की तुम्हाला बॅच हवी आहे तर आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे, जे की मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. आता बघा, न्यूटनचा गतिविषयक तिसरा जो नियम आहे तो आहे तिसरा नियम प्रतिक्रिया बलाचा. ठीक आहे. बघा, क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिणामे असमान असतात. म्हणजे तुम्ही एखादी क्रिया करत आहात आणि समोरच्याकडनंही तीच क्रिया तुमच्यावरती केली गेली, म्हणजे काय, तुम्ही एकाला काय केलं, एक मारली तर समोरचा पण तेवढ्याच ह्याच्याने एक मारणार आहे तुम्हाला, बरोबर. म्हणजे जेवढ्या ह्याच्याने तुमची क्रिया होत आहे तेवढ्याच फोर्सने त्याच्याकडनं ही क्रिया होणार आहे, याला प्रतिक्रियाबल तुम्ही म्हणू शकतात. तर बघा, क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिणाम काय असतात, समान असतात, मात्र त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. इकडनं ही दिशा आहे, तिकडनं ती दिशा आहे, म्हणजे दिशा वेगवेगळ्या आहे पण समानच असणार आहे परिमाण. मोजमाप, तुम्ही ज्या पद्धतीने एक मारलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी येणार आहे तुम्हाला, म्हणजे परिमाण कसं आहे, समान आहे. जसं अग्निबाण उडत असताना वातावरणात बलाची क्रिया होते. अग्निबाण जेव्हा तुम्ही काय करतात, वातावरणात सोडतात, तर वातावरणामध्ये बलाची क्रिया होते आणि वातावरणाकडनं अग्निबाणावरती तो फोर्स अप्लाय होतो. बघा, तेवढ्याच बलाने वातावरणाकडून अग्निबाणावर प्रतिक्रिया केली जाते, म्हणून अग्निबाणाचे उडाण हे गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये मोडतं. जसं बंदुकीतून गोळी सुटली असता बंदूक विरुद्ध दिशेने ओढली जाते. हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, SSC आणि रेल्वे प्रत्येकाला विचारला जातो. पोलीस भरतीला पण हा प्रश्न लेटेस्ट आता ह्या वर्षीच येऊन गेलेला आहे. बंदुकीतून गोळी सुटली असता बंदूक विरुद्ध दिशेने ओढली जाते, हा सुद्धा गतिविषयकच्या तिसऱ्या नियमामध्ये येतो. कारण बंदूक काय होणार आहे, गोळी दुसऱ्या साईडला जाणार आहे, पण तुम्ही गोळी मारत असतानाची जी दिशा आहे किंवा जितक्या फोर्सने ती गेलेली आहे तेवढ्याच याच्याने बंदूक काय होणार आहे, मागे खेचली जाणार आहे. म्हणजे विरुद्ध दिशा झालेली आहे पण परिमाणे समान आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे.
बघा, सर आयझॅक न्यूटनच्या मते विश्वांमधील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये आकर्षण बल असते. विश्वामध्ये कुठलीही जे दोन गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये आकर्षण बल असते. यालाच आपण गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. काय म्हणतो आपण यालाच? गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण न्यूटनचे जे 3 लॉ आहे, 3 नियम आहे याचा आज अभ्यास केलेला आहे. लेक्चर कसं वाटलं आहे काय मला नक्की सांगायचं आहे. कमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकतात की तुम्हाला लेक्चर आवडलं आहे. ठीक आहे, किंवा अजून काय टॉपिक घ्यायचे आहे, तुम्हाला कुठल्या टॉपिक मध्ये डाऊट आहेत किंवा कुठले टॉपिक तुम्हाला शिकायचे आहेत हे सुद्धा तुम्ही मला काय करून सांगायचं आहे, तर मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मलाही समजणार नाही ना. बघूया आपण. चला, आता जो बॅचची आपली जी बॅच असणार आहे, ठीक आहे, तर त्या बॅच बद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. आता काही जणांचे ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करता आहात, त्यांचे फोन पण येत आहेत की मॅडम आम्हाला बॅच बद्दल माहित नाहीये. या बॅचची फी जी असणार आहे ती 399 रुपये असणार आहे. किती असणार आहे बॅचची फी? 399 रुपये असणार आहे. ठीक आहे, ह्या बॅच मध्ये सामान्य विज्ञानाचे सगळं तुम्हाला टॉपिक नुसार मिळणार आहे. ही बॅच तुमची कशाची असणार आहे? रेल्वेसाठी आणि एसएससी साठी, एसएससीच्या कुठल्याही पोस्टसाठी, सीजीएल द्या, जीडी असेल तरी सुद्धा, एमटीएस असेल तरी सुद्धा सगळ्या पोस्टसाठी हे चालणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच घेऊ शकतात. ऍप डाउनलोड करा आणि ऍपमध्ये तुम्हाला त्या बॅचेस सगळ्या बघायला मिळतील. लेक्चर आवडल्यास लेक्चरला लाईक करायचं आहे, सेशनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. भेटूया पुन्हा न्यू व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.